कृषी प्रेरणा या चॅनलमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते मित्रांनो, मी आपणास आपल्या शेतामध्ये बसवलेले शक्ती सोलर पंप व आपल्या शेजारी असलेले रोटोमॅक कंपनीच्या सोलरमध्ये काय फरक आहे या संदर्भात मी आपणास माहिती देणार आहे मित्रांनो, हा शक्तीचा सोलर पंप जो आपल्या शेतामध्ये इन्स्टॉल झालेला आहे मित्रांनो, याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये फरक आहे मित्रांनो. बरेचसे शेतकरी कन्फ्यूज होऊन जातात मित्रांनो की सोलर कोणते चांगले. सोलर सर्व चांगले आहेत मित्रांनो, पण काही थोडा काही फरक असतो मित्रांनो, जे की आपण आज येथे आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मित्रांनो की यांचं जे कंट्रोलर पंप वगैरे हे सर्व यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे मित्रांनो. याच्यामध्ये ज्या प्लेट्स बसवल्या आहेत मित्रांनो, हे जे मी तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो, या प्लेट्स 535 वॅट प्लस मागच्या साईडने 50 वॅटचा पॉवर जास्त जनरेट करतात मित्रांनो. कारण की या बायफेशियल पॅनल असल्यामुळे या दोघं साईडने पॉवर जनरेट करतात, हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते मित्रांनो. आणि यांचं वायरिंग फिटिंग बघू शकता मित्रांनो तुम्ही, अतिशय उत्कृष्ट अशी वायरिंग फिटिंग आहे मित्रांनो. बघा, जमिनीमध्ये वरतून पाईप दिले मित्रांनो त्यांनी हे, आणि यांचं स्ट्रक्चरही मजबूत आहे मित्रांनो, जे की सुटसुटीत असल्यामुळे हवेचाही किंवा वादळाचा याला काही एक धोका नाही मित्रांनो. आणि 585 पर्यंत पॉवर जनरेट करतात मित्रांनो. आता ह्या प्लेट्स आहेत मित्रांनो, या रिन्यू कंपनीच्या आहेत. स्ट्रक्चर बघा मजबूत आहे मित्रांनो, सर्व GI मटेरियल मित्रांनो हे. आणि आता हा पंप चालू केला आहे बघा मित्रांनो, हे पाणी मारतं आहे शक्तीचा सोलर आहे मित्रांनो. हा याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आता शेतकऱ्यांनी काही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत मित्रांनो, जे की मी तुम्हाला सांगतो आहे. हे बघा, सुटसुटीत असे 7.5 HP हा सोलर आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये 6 फाउंडेशन आहेत मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, 6 फाउंडेशनचं हे स्ट्रक्चर आहे याचं. आणि याच्याच कंपॅरिझनमध्ये आपण बघू मित्रांनो, आता समोर हा बघा तो रोटोमॅकचा आहे. आपण त्याच्याविषयी माहिती घेऊ मित्रांनो. हा रोटोमॅकचा 5 HPचा पंप आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे बघा, याच्यावर रोटोमॅक नाव आहे मित्रांनो. याच्या ज्या प्लेट्स आहेत मित्रांनो, ह्या अल्पेक्स कंपनीच्या आहेत मित्रांनो, ज्यांचे 536 वॅटच्या प्लेट्स आहेत मित्रांनो. आणि हे मोनोक्रिस्टल पॅनल असल्यामुळे हे मागच्या साईडने पूर्ण सफेद कोटिंग आहे मित्रांनो यांना, ज्यामुळे या फक्त वरच्या साईडनेच फक्त पॉवर जनरेट करतात मित्रांनो. आणि सिंगल स्ट्रक्चर आहे मित्रांनो याला. यावर 9 प्लेट्स आहेत मित्रांनो, जे की आपल्या शक्तीवर 7.5 असल्यामुळे त्याला 13 प्लेट्स आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही, 5 HPचा आहे मित्रांनो हा रोटोमॅक. याचं स्ट्रक्चर फाउंडेशन चांगलं आहे मित्रांनो, पण सिंगल स्ट्रक्चर आहे मित्रांनो, जे की आपल्या शक्तीला सेपरेट अशा प्लेट्स लावल्या मित्रांनो. आणि 6 स्ट्रक्चर दिले त्यांनी. फरक आहे मित्रांनो यामध्ये आणि शक्तीमध्ये. रोटोमॅकची इथे माहिती दिली आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही.
तर हा सोलर मी चालू केला आहे मित्रांनो. आता आपण हा किती पाणी मारतो ते बघू मित्रांनो. यावर थोडी या झाडाची थोडी सावली असल्यामुळे आता सध्या थोडा कमी पाणी देतोय मित्रांनो. परंतु जेव्हा त्यावर ऊन येईल तेव्हा प्लेट्सवर हे बघा मित्रांनो, त्यामुळे तो थोडा कमी पाणी मारतोय. या छोटा फरक आहे मित्रांनो. माझा हा व्हिडिओ माझ्या शेतकरी बांधवांना आवडला असेल तर त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. आणि त्यांना काही माहिती हवी असेल तर त्यांनी कृपया आपल्या कमेंटमध्ये शेतीविषयी काही माहिती हवी असेल मित्रांनो तर त्यांनी कमेंटमध्ये विचारावी. जसे की काही अडचण असली मित्रांनो, शेतीविषयी काही माहिती हवी असेल तर त्यांनी कृपया कमेंटमध्ये त्या माहिती विचारावी मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला लाईक करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.